ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला। आज रात्रभर ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार असून उद्या मंगळवारी पहाटे 6 वाजता धूपारती सोहळ्यानं या यात्रेची सांगता होणार आहे। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासन रूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक बैठी पूजा बांधण्यात आली होती। ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा। ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला। श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबेनं रत्नासुराचा वध केला। त्या समयी राक्षसाच्या रक्तानं देवीच्या अंगाचा दाह झाला आणि तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल आदींची पूजा केली। तेव्हापासून आज तागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू, दुर्वा, बेल फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते। ज्याप्रमाणे लिंबूनं देवीच्या अंगाचा दाह शांत केला, तसाच भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्तांना लिंबूयुक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असल्याचं चोपडाई देवीच्या पुजाऱ्यांनी सांगितलं। श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रेमागील पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळी रत्नासुराचा वध करण्यासाठी ज्योतिबा वध करत होते, त्यावेळी रत्नासुराच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून ज्यावेळी तो जमिनीवर पडायचा, त्याच्या प्रत्येक बीजातून, रक्ताच्या प्रत्येक बीजातून एक नवीन राक्षस निर्माण होत होता। प्रत्येक वेळी नवीन एक रत्नासूर निर्माण होत होता। ते थांबवण्यासाठी स्वतः महाकाली सरपटांबा श्री चोपडाई देवीने महाकालीचा अवतार घेतला आणि तो अवतार घेतल्यानंतर महाकालीने तो प्रत्येक पडणारा थेंब हा आपण प्राशन केला। तो प्राशन केला त्याच्यानंतर देवीने रत्नासुराचा वध झाला। वध झाल्यानंतर देवीला मूळ रूपात यायला त्रास होऊ लागला, देवीच्या अंगाचा दाह होऊ लागला। त्यासाठी स्वतः श्री केदारनाथ ज्योतिबा व इतर देवी देवतांनी प्रार्थना केली। तसेच इतर वनस्पती व थंड करणारे दुर्वा, तुळस अशा अनेक वनस्पतींनी देवीला अभिषेक करण्यात आला आणि त्याच्यानंतर देवीला मूळ रूपात येण्यासाठी मदत झाली व देवी मूळ रूपामध्ये परत प्रकट झाली। या झालेल्या प्रक्रियेला या मागची श्रावण षष्ठी मागची ही पार्श्वभूमी आहे। यात्रेनिमित्त आज रात्रभर ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासनारूढ सरदारी रूपात बैठी पूजा आणि चोपडाई देवीची अलंकारिक बैठी पूजा बांधण्यात आली आहे। भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडाई देवीला पोशाख अर्पण करतात। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यातून भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्यानं डोंगर परिसर गर्दीनं फुलून गेलाय। उद्या मंगळवारी पहाटे 6 वाजता धूपारती सोहळ्यानं श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे।